When life throws things at you, आयुष्य जेव्हा तुमच्यावर गोष्टी फेकायला लागतं, in other words, दुसऱ्या शब्दात when challenges and pain and uncertainty come crashing down, जेव्हा आव्हानं म्हणा, वेदना म्हणा, अनिश्चितता म्हणा आपल्या आयुष्यावरती अकस्मात येऊ लागते. take the first point. पहिला मुद्दा घ्या. When life throws challenges at you, जीवन जेव्हा तुझ्यावर आव्हान टाकतं, the world we live in is broken. जग ज्या जगात आपण राहतोय ते तुटलेलं आहे. And the reality of living in a life which is affected of sin comes true. आणि ज्या आयुष्यावरती पापाचा पडसाद पडलेला आहे त्या आयुष्याला वास्तविकतेत जगणं हेही खरं आहे. And so the Bible acknowledges बायबल आपल्याला सांगतं, कबूल करतं that hardships will be a part of our life. की संकट आपल्या आयुष्याचा एक घटक असणारच आहे. You cannot escape it. तुम्ही नाही संकटांपासून पळवाटा काढू शकत. There will be death all around, आणि सगळीकडे मरण आहे, सगळीकडे wounds all around, सगळीकडे जखमा आहे, crying रक्त आहे, all around. रडणं आहे. So Jesus rightly said तर येशू बरोबर बोलले in John 16:33, योहान 16:33, in this world you will have tribulation, या जगामध्ये तुला संकटांना तोंड द्यावं लागणार, but take heart, पण तू धीरानं राहा, for I have overcome the world. कारण या जगावरती मी मात केली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This means याचा अर्थ that while life will bring challenges, आयुष्य तुझ्यावरती आव्हान टाकत असताना we can face these challenges with courage या आव्हानांना आपण धीराने तोंड देऊ शकतो, because Jesus is with us कारण येशू आपल्या सोबत आहे. and he has already won the ultimate victory on the cross for आणि us. येशूंनी वधस्तंभावर आपल्यासाठी सरते शेवटचा विजय घेतलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So we need to see तर आपण सुद्धा पाहायची गरज आहे. trials are not a punishment for us, संकट आलेली संकट म्हणजे शिक्षा नाहीये, but opportunities to develop perseverance and faith in the Lord Jesus पण Christ. ती एक संधी आहे. येशू ख्रिस्तावरचा आपला विश्वास आणि चिकाटी वाढली पाहिजे. When life throws things at you, जीवन जेव्हा तुझ्यावर गोष्टी फेकतं, Bible says consider it as pure joy, बायबल मध्ये लिहिलंय हा सगळा आनंदच मान, because कारण it's a testing time, तुझ्या परीक्षेची ही वेळ आहे. and so testing will come in our way, तर परीक्षा आपल्याही मार्गात येणारच आहे. but life's difficulties always refine us. पण आयुष्यामधल्या अडचणी नेहमी आपल्याला शुद्ध करतात, It shapes us to become stronger आपल्याला आकार देतात की चला बलवान व्हा, and making us more strong, faithful followers of the Lord Jesus आणि Christ. अजून आपल्याला येशू ख्रिस्तामागे चालणारे विश्वासू अनुयायी करतात. Amen. आयुष्यात येणारी आव्हानं And at times, कधी कधी challenges come as a form of divine redirection also. आव्हानं आपल्या आयुष्यामध्ये एक दैवी पुन्हा दिशा दाखवण्यासाठी पण येतात. Sometimes कधी कधी the way we are going is not right. जो मार्ग आपण धरलेला असतो तो बरोबर नसतो, And so God puts up challenges along the way मग त्या मार्गात देव आव्हान टाकतो that you may turn from that way and get into the proper way. की आता तो मार्ग तू सोड आणि बरोबर त्या मार्गाला लाग. Let life throw things at you. तर जीवनाला तुझ्यावर गोष्टी टाकू दे, Don't be frustrated. तू वैतागू नको. Let people's intention be very, very bad against you. तसं लोकांचे हेतू तुमच्या विरुद्ध जरी वाईट असले ना असू दे, Their curse will never fall on you. लोकांनी तुला दिलेले शाप तुला लागणार नाहीयेत, Because कारण the ones who are blessed. जे आशीर्वादित आहेत ते आशीर्वादितच आहेत आणि ते आशीर्वादितच राहणार आहेत. Challenges always make us to see God. आव्हानं नेहमी आपल्याला देवाला शोधायला लावतात की आता एवढं मोठं आव्हान आहे, मला तर कळतच नाही काय करायचं, मला प्रार्थना करू दे. And you have to trust His promises. आणि तुम्ही देवाच्या वचनांवर विश्वास ठेवायचा. Read the Bible. They are full of promises of तुम्ही God. बायबल वाचा, देवाच्या अभिवचनांनी हे भरलेलं आहे, हे पानं भरायला लिहिलेलं नाहीये, And lean on His grace. आणि देवाच्या कृपेवर अवलंबून जगा. Paul reminds us पॉल आपल्याला आठवण करून in देतो Romans 8:28. रोमकरास 8:28 मध्ये, We know that all things will work together for our good. आम्हाला ठाऊक आहे की सर्व गोष्टी आमच्या चांगल्याकडे होणार, For those who love God. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सगळ्या गोष्टी चांगल्याकडे होणार. So when life throws challenges at you, God is with you. तर जीवन जेव्हा तुझ्यावर आव्हान टाकतं तेव्हा देव तुझ्या सोबत आहे. Trust Him. देवावर विश्वास ठेव. Second point. दुसरा मुद्दा, What it means when life throws challenges at you. आयुष्य जेव्हा तुझ्यावर आव्हान टाकतं त्याचा अर्थ काय? It means म्हणजे that you are facing unexpected challenges or difficulties. काहीतरी अनपेक्षित समस्या तुझ्या आयुष्यात येत आहेत,
काहीतरी अनपेक्षित आव्हानं तुझ्या जीवनात येत आहेत की जे अगोदर कधी झालं नव्हतं असं काहीतरी. And these challenges come in many forms, आणि आव्हानं अनेक स्वरूपात येतात. like personal struggles. काहीतरी व्यक्तिगत संघर्ष असू शकतात. Maybe it's your personal health. काही व्यक्तिगत आरोग्य म्हणा, तब्येत बिघडत असेल वगैरे काही असेल. It can be finances काही पैशाविषयी नसेल, or relational problems नात्यांमध्ये काहीतरी जमत नसेल, or external problems, नाही तर बाहेरचा काही प्रॉब्लेम असेल, बाहेरचा एक्सटर्नल प्रेशर पण खूप असतात. like losing your job बाहेरचा दबाव, नोकरी गेली or म्हणा, pressure in the workplace किंवा ऑफिस मध्ये फार प्रेशर आहे माझ्यावरती, or dealing with societal pressures. किंवा समाजाला कसं हाताळायचं कळत नाही, कारण समाज, नातेवाईक हे फार भयानक प्रकरण असतं. And life challenges, they always make us powerless, आणि आयुष्यातली आव्हानं नेहमी आपल्याला सामर्थ्यहीन करतात and they make us to get stuck in one place. आणि आपल्याला एका जागी कुठेतरी अडकवून ठेवतात. But they also give us opportunities पण जीवन आणि जीवनात आलेली आव्हानं आपल्याला संधी पण for देतात, growth वाढीची, and transformation रूपांतराची संधी and drawing close to God. आणि देवाच्या जवळ यायची संधी देतात. So many times that these difficulties refine our hearts. तर कधी बऱ्याच वेळेला या अडचणी आपल्या हृदयाला शुद्ध करतात. See, many times it removes the pride, the आणि arrogance, आपल्यातला गर्व म्हणा, उद्धटपणा our म्हणा, wisdom, our own understanding. स्वतःचं ज्ञान, स्वतःची our own समजूत, power. स्वतःतलं सामर्थ्य काढून टाकतात. Yes, and it is very good. आणि हे चांगलंच आहे. The moment you become helpless, then Yeah. the helper comes to you. ज्या क्षणाला तू निसहाय्य होशील तेव्हा सहाय्य करता येईल. In your challenges, तुझ्या आव्हानांमध्ये a time should come एक वेळ आली when पाहिजे you entirely trust on जेव्हा God. तू संपूर्णतः देवावर अवलंबून जगत When आहे. you say every door is locked for me, जेव्हा तू असं म्हणायला लागलायस की प्रत्येक दार माझ्यासाठी आता बंद आहे, only you, O God. फक्त तूच देव बापा. That is the correct place that God has seen you. ती बरोबर जागा जिथं देव तुला बघेल. The moment He sees you in that condition, ज्या क्षणाला देव तुला असल्या अवस्थेत बघेल where you turn your face की on जिथं the तू wall, तुझा चेहरा आता भिंतीकडे वळवलाय, that is the time God helps you त्यावेळेला supernaturally, देव अलौकिक रीतीनं तुला मदत करेल. because कारण you carry that testimony all your life. आयुष्यभर ती साक्ष तू वाहत आहेस You will carry that testimony all your आणि life. आयुष्यभर पुढे ती साक्ष तू वाहणार आहेस. And next time a challenge comes, आणि मग पुढच्या वेळेला परत काय आव्हान आलं you will close every door and open God's door. की तुम्ही सगळी दारं बंद करून देवाचं दारच उघडाल. And that is what God wants. देवाला तेच हवंय. आमच्या God- आयुष्यात आम्ही तिथवर पोहोचलोय आता. Yes, God is shaping your story and leading you towards something greater. देव तुझ्या कथेला आकार देतोय आणि तुला कुठेतरी मोठ्या संकल्पाकडे नेतोय. Third point, तिसरा मुद्दा, how to respond when life throws challenges at you. आयुष्य जेव्हा तुझ्यावर आव्हान टाकतं तेव्हा प्रतिसाद कसा आणि काय द्यायचा. This world is a broken world. हे जग तुटलेलं This आहे. world is not a spiritual world. हे जग आध्यात्मिक नाहीये बेटा, हे जग आत्मिक नाहीये. What matters most is how we respond. आपण कसा प्रतिसाद देतो हे महत्वाचं आहे. But this is the moment to rise up पण तोच क्षण ऍक्च्युली वर यायचा असतो. in the name of Jesus येशूंच्या नावात and declare with faith, आणि विश्वासाने कबूल करायचा let असतो life throw anything against की me, जीवनाने माझ्या विरुद्ध जरी काही टाकलं it shall not harm me, तरी मला काही इजा होणार नाही. because कारण all these troubles are temporary. हे सगळे त्रास तात्पुरते आहेत. My God's help will be permanent. माझ्या देवाची मदत कायमची असणार आहे. The trials will judge you, but after the trials, you will get double. आलेल्या परीक्षा तुझा न्याय करतील, पण परीक्षा संपल्यावर तुला दुप्पट मिळेल. You will get double. दुप्पट मिळेल. Wait for that double to come. थांब, ते दुप्पट येईपर्यंत थांब. Even when life seems to be unfair, praise God. आयुष्य अन्याय करत आहे असं वाटलं तरी देवाची स्तुती करायची. Perseverance चिकाटी पाहिजे. through all your struggles. सगळ्या संघर्षांमध्ये चिकाटी पाहिजे. When life feels very, very heavy, जीवन जेव्हा तुला एक बोजा वाटेल, take your burdens to the Lord. तुझं ओझं प्रभूकडे ने बेटा. So let life throw anything against you. तर जीवनाने किती जरी आव्हानं तुझ्यावर टाकली, This life is not easy, हे जीवन काही सोपं नाही. but with the strength of God, you can make it. पण देवाच्या शक्तीनं आपल्याला सगळ्यांना जगता येणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.